नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखकर्ता कृषी उद्योग केंद्र कोळगाव। शेतकरी बंधूंनो, हा जो प्लॉट पाहत आहे तो आपल्या स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे। शेतकरी बंधूंनो, या हळदीला आपण आतापर्यंत जे पण व्यवस्थापन केले त्याचा आपण प्रत्येक व्हिडिओ म्हणजे बीज प्रक्रियेपासून पेरणीपासून बेसल डोसपासून आतापर्यंत संपूर्ण नियोजन आपण सर्व शेतकरी बांधवांना सांगितले। त्याचा फळस्वरूप आता असा आपल्याला प्लॉट पाहायला मिळत आहे। शेतकरी बंधूंनो, हळद एक असं पीक आहे याला पहिले 3 ते 4 महिने जर चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केले तर आपल्याला चांगल्या पद्धतीने याच्यातून उत्पादन मिळू शकते। शेतकरी बंधूंनो, आता जे आपण याच्यावर नेमकं नियोजन केलेलं आहे, आमुष्याच्या नियोजनाने याचं नियोजन घेतले। याच्यावर आपण जे आता फवारणी घेतली त्याच्यामध्ये आपण एक ब्ल्यू कॉपर, एक प्रोफेनोफास सायपरमेथ्रिन असलेले कीटकनाशक आणि एक सिलिकॉन असं आपण याच्यामधून फवारणीतून घेतले, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी म्हणजे कंदमाशी आणि करपा याच्यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल। जमिनीतून सुद्धा आपण याला 500 ग्राम ब्ल्यू कॉपर आणि 500 ml हमला कीटकनाशक जे फ्लोरोपायरिफॉस आणि सायपरमेथ्रिनचं कॉम्बिनेशन आहे, असं आपण एक जमिनीतून सुद्धा आपण याला दिलेलं आहे। शेतकरी बंधूंनो, फुटवे येण्यासाठी आपण जे ग्रानुल पद्धतीने जे खताचं व्यवस्थापन केलं त्याचा आपण एक व्हिडिओ दिला होता आणि त्याच्यानंतर ड्रिपनं जे आपण खताचं व्यवस्थापन केलं आहे फुटवे येण्यासाठी आणि हळदीची चांगली वाढ होण्यासाठी त्याचा सुद्धा आपण एक व्हिडिओ दिला आहे। शेतकरी बंधूंनो, एक लक्षात घ्या, हळद पिकामध्ये कोणीही शेतकरी असो त्यांनी सिलिकॉन जमिनीतून आणि फवारणीतून वापरणे खूप फायदेशीर ठरते, कारण हळद पिकामध्ये करपा रोग सगळ्यात जास्त येतो आणि जमिनीतून कंदसड मूळकूज जास्त प्रमाणात येते। त्याच्यामुळे सिलिकॉन देणं खूप चांगलं आहे। आम्ही या हळदीला कॉन्कर कंपनीचं CSP10 नावाचं प्रोडक्ट जमिनीतून 10 किलो आणि फवारणीतून आपण एकरी 500 ग्राम असं दिलं आहे। आपण याचा व्हिडिओमध्ये आपण याचा उल्लेख सुद्धा केला आहे। एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, सुखकर्ता कोण्याही कंपनीची जाहिरात करत नाही। जे प्रोडक्ट चांगले वाटले, त्याचे रिझल्ट चांगले वाटले, स्वतः वापरून जे चांगले वाटले त्याच प्रोडक्टचं सुखकर्ता प्रत्येक शेतकऱ्याला शिफारस करत असते। आम्ही कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नाही। तुम्हाला याच्यापेक्षा कोणत्या चांगल्या कंपनीचं जर मिळालं तर घ्या, पण सिलिकॉनचा वापर करा। त्याचा आमचा सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की तुम्ही सिलिकॉन वापरा। बघू शकता शेतकरी मित्रांनो, सिलिकॉन आणि आपण जे पण खतं बॅलन्स करून दिली त्याचा परिणाम स्वरूप आपल्याला असा प्लॉट दिसत आहे। तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, आपण फुटवे येण्यासाठी एक्स्ट्रा काही खर्च केलेला नाही। हे बघा, इकडे बघा, याचे फुटवे एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, आपल्याला 120 दिवसाच्या आत जेवढे फुटवे येतील तेवढेच आपल्या फायद्याचे येतात। हे बघा शेतकरी मित्रांनो, आता फुटव्याची वाढ जी आहे ती अशा पद्धतीने झालेली आहे। लक्षात घ्या, आपल्या हळद पिकामध्ये 4 ते 5च फुटवे आपल्याला चांगलं उत्पादन देऊ शकतात। जास्त फुटवे आले म्हणजे उत्पादन मिळते, हा संभ्रम दूर करून घ्या। 4-5 फुटवे जर अशा सक्षम पद्धतीने आले आपल्या हळदीला शेतकरी मित्रांनो 105 ते 110 दिवसाचा जवळपास प्लॉट होत आहे। हे बघा, हे अशा पद्धतीने आपली सक्षम आपल्या प्रत्येक बेचावर आपल्याला प्लॉटची आली। हे अशा पद्धतीने फुटवे सुद्धा वाढून आलेले आहेत। एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपण खूप काही खर्च केला आणि खूप काही खतं टाकले म्हणजेच आपल्याला चांगलं उत्पादन मिळते, हा संभ्रम दूर करा। वेळोवेळी जशी पिकाची अवस्था, वातावरणाची अवस्था आहे, आपल्या जमिनीचा प्रकार आहे, त्या पद्धतीने जर आपण उपाययोजना केल्या तरच आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळते। पीक कुठलंही असो, बालावस्थेमध्ये त्याकडे लक्ष द्या आणि त्याला त्याच वेळेस तंदुरुस्त करून घ्या। रोग आल्याच्या नंतर रोगावर खूप काही खर्च करून उत्पादन वाढवण्यापेक्षा रोग येणार नाही त्याच्यासाठी आपल्याला पिकाची प्रतिकूल म्हणजे इम्युनिटी पॉवर कसा वाढवता येईल याच्यावर जर खर्च केला तर आपल्या याच्यामध्ये खूप फायदा होतो। पीकही आपलं चांगलं राहते आणि आपला खर्चही कमी होतो आणि उत्पादन वाढतो। त्या अनुषंगाने शेतकरी बंधूंना सर्वांना विनंती करतो की आपल्या पिकावरचे रोग बघा, आपल्या जमिनीचा प्रकार बघा, अवस्था बघा, त्यानुसार त्याच्यावर खर्च करा। उगाच काही कुठल्या भारी भारीच्या निविष्ट आणून टाकल्या नाही असं आपल्याला पीक होते, हा डोक्यातून काढून टाका। वेळोवेळी लक्ष दिल्याशिवाय कुठलंही पीक आपल्याला त्याच्यातून उत्पादन देऊ शकत नाही। सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार।